कडाक्याच्या थंडीत रायगड चढायला आलोय. केवढं दुःख आहे. आता वाजलेत 8. केवढं दुःख आहे. दातावर दात अक्षरशः आपटतायत. हो हो बाबो. बापरे, हे बघूनच अक्षरशः धडकी भरते. कसे मावळे महाराज बाबो. थंडी वाऱ्या पावसातून कसे चढत होते, उतरत होते. आणि ही संपत्ती त्यांनी आपल्यासाठी तयार केली. मराठा जगावा, मराठी जगावी, हिंदू जगावा. ही संस्कृती. हे बघा, बापरे. सुरुवात नाही झाली तोपर्यंत धाप लागली. हे पाहताना बघताना ना अक्षरशः महाराज या गडावर, राण्या त्यांच्या, मावळे त्यांचे सहकारी या वाड्या या गडावर जेव्हा वावरत होते तेव्हा अक्षरशः कसे वावरत होते, त्याची कशी या राजवाड्याची त्यांनी निगा राखली असेल. आणि हे तिथून दिसणारं हे आपलं निसर्गाचं सौंदर्य, निसर्ग सौंदर्य जे देवाने आपल्याला देऊ केलंय, दिलेलं आहे, त्यावेळेचा तो त्यांचा अनुभव. आणि इथे येऊन आता हा अनुभव घ्यायला मिळतोय. अक्षरशः कुठलीही अतिशयोक्ती नाही आहे, पण आता हे अनुभवताना खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. महाराजांनी आपल्याला काय दिलंय. आता लिटरली असं वाटतंय मावळे, महाराजांच्या राण्या, महाराज, शंभूराजे इथे अक्षरशः वावरत होते आणि त्या ठिकाणी आपण आहोत. आणि ती इमेज असं वाटतंय, ते विजन दिसतंय की वावरताना असा भास होतोय. आणि हा ना आनंद थरार आहे. खरं म्हणजे हा आनंद थरार आहे. हा तुम्ही कुठेही पुस्तकात वाचून, कुठले पोवाडे ऐकून हा आनंद तुम्हाला नाही मिळणार. हे अनुभवाला इथे नाही मिळणार. तुम्हाला इथे येऊनच या गड किल्ल्यांना भेट देऊनच हा तुम्हाला अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय महाराजांनी आपल्याला काय दिलं हे तुम्ही अनुभवूच शकत नाही. शिवाजी पण मशा होती ज्याला म्हणतात टाकताळ म्हटलो तर आतल्या शब्दात रिझर्व्ह बँक असतो कोणी राजमुद्रा